निफाड मतदारसंघामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून दिलीपराव बनकर यांनी विक्रमी 1600 कोटींच्या निधीतून तालुक्यात विकास गंगा आणली। पालखेड मिरची सारख्या गावात देखील रस्ते, वीज, पाणी अशी कोट्यावधींची कामं मार्गी लावल्यानं निफाड तालुक्याच्या विकासाची आस त्यांच्या कार्यातून पदोपदी दिसून येत आहे। आपला हक्काचा माणूस म्हणून आणि निफाड तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी पालखेड गटातून दिलीपराव बनकरांना भरघोस लीडनं पुन्हा निवडून देण्याचा निर्धार बाबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केला। महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या प्रचारार्थ पालखेड मिरची गावात नागरिकांच्या गाठीभेटी दरम्यान ते बोलत होते। यावेळी पालखेड मिरची येथील ग्रामस्थांनी आपली मनोगत व्यक्त करत दिलीपराव बनकर यांना बहुमतानं निवडून आणण्याचा निर्धार केला। यावेळी राजेंद्र डोखरे, भागवत बोरस्ते, सतीश मोरे, लक्ष्मण निकम, डॉक्टर योगेश्वर चौधरी, शिवाजी ढेपले, विठोबा फडे, विलास मत्सागर आदींसह पालखेडा मिरची ग्रामस्थ, पालखेड गटातील महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या उपस्थितीस्थान आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय निवडणूक तिथे वेळेस विचारले अशी त्यांना अनुमोदन देतो। परंतु ग्रामस्थांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रसार दौरा या ठिकाणी आदरणीय दिलीपराव बनकर विद्यमान आमदारांचा चालू आहे आणि त्या अनुषंगाने चालू झालेली धावपळ आहे। त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमणार। सर्वप्रथम जे आलेले काकांबरोबर जे आलेले सर्व ज्येष्ठ आहे, सर्व सन्माननीय आहे, सर्व ज्येष्ठ सर्वांचा पालखीच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी आज नंतर त्या ठिकाणी करतो की आपल्यासारखे सर्वजण या कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करत आहेत। विकास केला असं मी म्हणणार नाही, तर संपूर्ण तालुक्याचा विकास त्या ठिकाणी आदरणीय काकाजींनी त्या ठिकाणी केलेला आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। आणि म्हणून या माध्यमातून एक काकांच्या माध्यमातून विकास कामे झाले, परंतु सरकारच्या बाबत जर बोलायचं झालं तर आपण सर्वजण इथं उपस्थित सर्वजण शेतकरी आहात। आज शेतकऱ्याच्या मुलांचे किंवा शेतकऱ्यांची काय अवस्था त्या ठिकाणी सुटेल आणि म्हणून मला सांगायला वाटतं की माझी जागा दिलं त्या ठिकाणी केलं होतं। आज या सरकारने माझं म्हणजे माझं सर्व शेतकऱ्यांचं बिल, सर्व मोठीचे बिल त्या ठिकाणी माफ केले। विचार करा, आपल्याला 5-5 लाखाचं